मित्रांनो, अतिशय धक्कादायक त्याचबरोबर मनाला दुःखद करणारी अशी एक बातमी मावळ तालुक्यातून समोर आलेली आहे. मावळ तालुक्यामध्ये तिहेरी हत्याकांड झालेलं आहे आणि हे अतिशय क्रूर पद्धतीने करण्यात आलेलं आहे. खूप म्हणजे निर्दयीपणाने हे करण्यात आलेलं आहे. तर बातमी काय आहे ते आपण सविस्तर बघूया. तर नमस्कार, आपण पाहताय विशेष खास. तर बातमी अशी आहे की समीरण नेवरेकर नावाची महिला, वय वर्ष 25, तिचं गजेंद्र दगडूखैर नावाच्या इसमाशी अनैतिक प्रेमसंबंध होते आणि या अनैतिक प्रेमसंबंधातूनच ती गर्भवती राहिली. आता या महिलेला तिची पहिली 2 लहान मुलं आहेत, इजान नेवरेकर आणि ईसान नेवरेकर. तर ही महिला ज्यावेळेस गर्भवती राहते त्यावेळेला हा तिचा जो प्रियकर आहे गजेंद्र दगडूखैर, तो त्या महिलेला, तिच्या 2 मुलांना, त्याचबरोबर त्याची एक मैत्रीण आणि त्याचा एक मित्र, असे सर्वजण मिळून नवी मुंबईतील कळंबोली इथे अमर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये येतात. कशा करता? तर त्या गर्भवती महिलेचा गर्भपात करण्यात. त्या महिलेला त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं. आता गर्भपात करते वेळेस काही क्लिष्टता झाली असेल, त्याच्यातून उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. आता महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरनी त्या भागामध्ये असलेले जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला कळवणं हे कायद्यानं अनिवार्य आहे. परंतु त्या डॉक्टरांनी असं न करता त्या मृत महिलेचा मृतदेह त्याने त्या महिलेच्या प्रियकराच्या स्वाधीन केला, त्या गजेंद्र दगडूखैरच्या स्वाधीन केला. आता गजेंद्रने तो मृतदेह घेतला. त्या मृतदेहाबरोबर त्या महिलेची 2 लहान मुलं, त्या गजेंद्रची मैत्रीण आणि गजेंद्रचा मित्र, या सर्वांनी मिळून तो मृतदेह ते घेऊन इंद्रायणी नदीकाठी आले आणि इंद्रायणी नदीमध्ये तो मृतदेह त्यांनी फेकून दिला. आता मृतदेह ज्या वेळेला इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिला तेव्हा ती जी त्या महिलेची 2 लहान मुलं होती, ती लहान मुलं सुद्धा आता आई राहिलेली नाही हे समजून ती मुलं रडत होती. आता या मुलांपासून पिछा कसा सोडवायचा म्हणून त्या नालायक लोकांनी या मुलांना सुद्धा नदीच्या पात्रामध्ये जिवंतपणे फेकून दिलं आणि त्या मुलांचा त्या नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू झाला. म्हणजेच ती महिला तर गेलीच गेली, त्याचबरोबर ती 2 लहान मुलं सुद्धा त्या घटनेमध्ये मृत पावली. तर आता या लहान मुलांचा काय दोष होता त्याच्यामध्ये? तरी सुद्धा त्या लहान मुलांना जिवंतपणी जलसमाधी मिळाली. तर मित्रांनो, अशा या हरामखोर लोकांना अतिशय कडक शिक्षा व्हायला हवी. कारण आता असं वाटायला लागलेलं आहे की ह्या लोकांना कायद्याचा बिलकुल धाक राहिलेला नाही आणि जर अशा हरामखोर लोकांना कायद्याचा धाक ठेवायचा असेल, त्यांच्या मनामध्ये जर कायद्याची भीती राहायला हवी असं जर वाटत असेल, तर सरकारने अतिशय कडक कारवाई या लोकांच्या विरोधात करायला हवी. याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा.